नमस्कार. चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. पाहू शकता ह्या ठिकाणी टोमॅटो आणि कांदा कट करून घेतलेला आहे. गॅसवरती छोटी कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतले. अगदी कमीच तेल टाकून घेतलेलं आहे. कांदा आपल्याला फक्त तेलामध्ये वाफवून घ्यायचा आणि छान थोडासा भाजला पाहिजे. ह्या ठिकाणी कांदा थोडासा व्यवस्थित मिक्स झाला की त्यामध्ये आपण जो कट करून घेतलेला टोमॅटो आहे तो टाकून द्यायचा. अगदी लांब आकारात आपण कांदा कट करून घेतला. 4 ते 5 हे कांदे आहेत. अगदी 5 ते 6 माणसासाठी ही भाजी बनवत आहोत आपण. अगदी वेगळी आहे. नेहमीपेक्षा आपण रोज त्याच भाज्या बनवतो. ह्या ठिकाणी टोमॅटो टाकून घेतलेला आहे. टोमॅटो टाकल्यानंतर एक 5 मिनिटाकरता आपल्याला असंच मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स व्यवस्थित झालं की त्यावरती आता आपण एक 5 मिनिटाकरती झाकण ठेवणार आहोत. झाकण ठेवल्यामुळे छान वाफरलं जाईल टोमॅटो आणि मऊसर होईल आणि कांदा पण छान शिजला जाईल त्यामध्ये. आता गॅस बंद करायचं आहे. मिक्सरच्या भांड्यात टाकून ठेवलेला आहे. ह्या ठिकाणी मी पनीर घेतलेलं आहे. होममेड पनीर आहे. होममेड पनीर कसं बनवायचं ह्याचा व्हिडिओ मी अगोदर पण अपलोड केलेला आहे. आणखीन अपलोड करणार आहे. तर तुम्हाला पाहायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. अगदी परफेक्ट न तुटणारं परफेक्ट पनीर कसं बनवायचं काही न मिक्स करता फक्त आणि फक्त दुधापासून हे पनीर बनवलेलं आहे. काही मिक्स केलेलं नाही. अगदी ओरिजिनल हे पनीर आहे. ह्या ठिकाणी मस्त ह्याचे काप केलेले आहेत. आता पाहू शकता अगदी मस्त घट्टसर असं हे पनीर बनवून तयार झालं आहे. बिलकुल तुटत नाही. मार्केटसारखं आपलं हे पनीर फ्रेश आपण घरी बनवू शकतो. अगदी सोपी रेसिपी आहे. ह्या ठिकाणी गॅसवरती मोठी कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये साधारण 4 ते 5 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. त्याच तेलामध्ये थोडंसं तेल गरम झालं की आपण जे पनीर कट करून घेतलेलं आहे ते पनीर आता आपल्याला ह्या ठिकाणी टाकून द्यायचं. तेल छान गरम झालं की ह्यामध्ये आपण जे कट करून घेतलेलं पनीर आहे ते टाकून दिलेलं आहे. गॅस अगदी मीडियम ठेवून आपल्या पनीरला छान तळून घ्यायचं आहे. मस्त टेस्ट येईल. कच्चे राहणार नाहीत. अगदी घरी बनवलेले आहेत हे त्यामुळे थोडंसं वेळ लागतो. आपण पूर्ण पनीर टाकून दिलेलं आहे. आता 1-2 मिनिटाकरता असंच गॅस चालू ठेवून आपण गॅस मीडियम ठेवलेला आहे. गॅस जास्त फुल केलेला नाही. पनीर तळते वेळेस गॅस फुल करायचा नाही. गॅस अगदी मीडियम ठेवूनच आपल्याला हे पनीर तळून घ्यायचं आहे जे की आतपर्यंत छान भाजलं जाईल आणि टेस्ट पण खूप छान येईल. असं थोडंसं हलवत राहायचं जे की खाली चिकटणार नाही. अगदी तेल छान तापलं की हे बिलकुल चिकटत नाहीत. मस्त तळलेले आहेत. कलर पण चेंज झालेला आहे. आता ह्या ठिकाणी आपण जिरे मोहरी आणि लसूण टाकून घेतलेला आहे. थोडं लसूण टाकलेला व्हिडिओ स्किप झालेला आहे. तळलेला आहे लसूण. मस्त लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेतली होती. जिरे आणि मोहरी टाकलेली आहे. जिरे मोहरी तळली की आता ह्यामध्ये आपण तेजपत्ता टाकून घेतलेला आहे. सर्व जिन्नस आता मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी घरच्याच मसाल्यामध्ये आपण बनवलेलं आहे. दुसरं काही यात घातलेलं नाही. पूर्ण मसाले आपण घरीच तयार केलेले आहेत. ह्या ठिकाणी आता आपण जी ग्रेव्ही टोमॅटो आणि कांद्याची बनवून घेतलेली आहे ती टाकून द्यायची आहे. अगदी थोडी थोडी करून आपण ही पूर्ण ग्रेव्ही आता टाकून देणार आहोत आणि तेलामध्ये गॅस फुल करायचा नाही. गॅस मीडियम ठेवून आपल्याला ही ग्रेव्ही चांगल्यापैकी शिजवून घ्यायची आहे तेलामध्ये. त्याचा जी चव आहे पूर्ण तेलामध्ये बदलून जाईल आणि मस्त शिजून तेल होऊन जाईल भाजी मस्त. पाहू शकता ह्या ठिकाणी तेल सुटलेलं आहे. तेल अगोदरच आपण घातलेलं आहे. पनीर आपण ह्यातच तळून घेतलेलं आहे. त्याच तेलामध्ये आपण हे मसाले टाकलेले आहेत. अगदी मस्त घरी तयार केलेलं पनीर असल्यामुळे त्याचं तूप सुटलेलं आहे छानपैकी. टेस्ट पण खूप छान येते. ह्या ठिकाणी लाल तिखट टाकून घेतलेलं आहे. हळद टाकून घेतलेली आहे. थोडासा गरम मसाला टाकून घ्यायचा. गरम मसाला घरीच बनवलेला आहे. आपण जो नेहमी आपल्या भाज्यांसाठी बनवतो तोच टाकलेला आहे. मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ आणि लाल तिखट आपल्या चवीनुसार आपण कमी जास्त टाकू शकतो. जर जास्त झणझणीत आवडत असेल तर आपण ह्या ठिकाणी एखादी चमचा तिखट जास्त टाकू शकतो. ग्रेव्ही मस्त तयार झालेली आहे. अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला आता असंच एक 5 मिनिटाकरता शिजू द्यायचं आहे. जितकं छान शिजेल तितकं छान चव येईल. ह्या ठिकाणी 1 चमचा धनेपूड टाकलेली आहे आणि अर्धा चमचा पनीर मसाला टाकलेला आहे. तुम्ही कुठलाही पनीर मसाला टाकू शकता. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सर्व आपले मसाले टाकून झालेले आहेत. 1-2 मिनिट आपण असं शिजू देणार आहोत जे की मसाले सर्व ग्रेव्हीमध्ये मिक्स होतील आणि चव पण खूप छान येईल. अगदी हॉटेल स्टाईल आपली ही ग्रेव्ही बनवून तयार झालेली आहे. आपण नेहमीच हॉटेलमध्ये अशा भाज्या खातो पण घरच्या घरी कमी साहित्यामध्ये आणि ओरिजिनल आपण सगळं वापरलेलं असल्यामुळे खूप छान टेस्ट येते. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. ह्या ठिकाणी आपल्या कन्सिस्टन्सीनुसार आपण थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला जसा रस्सा पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही थोडं ह्यामध्ये गरम करून पाणी टाकू शकता. अगदी 1 वाटी मी पाणी टाकून घेतलेलं आहे. जे पनीर भाजून घेतलं होतं तेलामध्ये आपण ते टाकून घेतलेलं आहे. आता पनीर टाकल्यानंतर आपल्याला एक 5 मिनिटाकरता असाच गॅस मीडियम ठेवायचा आहे.
अगदी छान आपली पूर्ण मसाले आणि सर्व जिन्नस टाकून झालेले आहेत. छान भाजीला उकळी पण आलेली आहे, रंग पण खूप छान आलेला आहे. खाण्यासाठी अप्रतिम आपली ही भाजी बनवून तयार झालेली आहे. कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये आपण घरी बनवू शकतो. तुम्हाला ही भाजी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. वरतून आपण फ्रेश अशी कोथिंबीर कट करून टाकलेली आहे, त्यामुळे चव खूप छान येते. ह्या ठिकाणी मी घरचीच आपली साईज दही लावलेलं होतं अर्धी वाटी, त्यालाच मिक्स करून घेतलेलं आहे आणि ते टाकून दिलेलं आहे. किंवा तुम्ही ह्या ठिकाणी क्रीम पण टाकू शकता, पण आपण घरीच तयार केलेलं असल्यामुळे घरचंच आपण टाकलेलं आहे. ह्या ठिकाणी बाहेरून आपण काहीही आणलेलं नाही. अगदी बाहेरसारखं टेस्ट आणण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे आपण. भाजी व्यवस्थित बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला ही भाजी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत.